रक्षाबंधन 2024 औक्षण करताना बहिणींनी या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून भावाची खूप छान प्रगती होईल। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आज आपण जाणून घेऊया। हिंदू धर्मात रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा विशेष सण म्हणून साजरा केला जातो। बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमे तिथीला हा सण साजरा केला जातो। यावर्षी रक्षाबंधन 19 ऑगस्ट 2024 सोमवारी येत आहे। बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करते। भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या संरक्षणाचे वचन देतो। राखी बांधण्यापूर्वी बहीण भावाच्या कपाळावर टिळा नाम लावते। हिंदू धर्मात कपाळावर टिळा लावणं हे शुभ मानलं जातं। औक्षण करून टिळा लावण्यासाठी टिळ्यामध्ये काही विशेष गोष्टी असाव्या, ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार हे असं सांगतात। तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया। हळदीचा टिळा तुम्ही कोणत्याही पूजेच्या वेळी किंवा शुभ कार्याच्या वेळी घरात हळदीचा तिळक लावताना पहिले असेल, कारण हळद हे शुभ, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। अशा स्थितीत जेव्हा तुम्ही तुमच्या भावाच्या कपाळावर हळदीचा तिलक लावता तेव्हा त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी येते। याशिवाय हळद देखील आरोग्यदायी मानली जाते, म्हणून तिचे तिलक देखील आरोग्यदायी चांगले आहे। केशर टिळा घरातील अनेक शुभ कार्यात केशराचा वापर तुम्ही पाहिला असेल, कारण केशर आदर आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे रक्षाबंधन दिवशी भावाला केशराचा टिळा लावू शकता। यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते। याशिवाय केशराचा संबंध गुरुग्रहाशीही आहे, त्यामुळे तुम्ही केशर टिळा लावल्यानं भावावर गुरुग्रहाचा आशीर्वाद राहतो। कुंकवाचा टिळा रक्षाबंधन दिवशी औक्षण करताना बहुतांश घरामध्ये कुंकवाचा नाम ओढला जातो, कारण कुंकू हे विजयाचे प्रतीक मानले जाते। कुंकवाचा टिळा लावल्यानं भावाला आयुष्यात विजयी होण्याच्या शुभेच्छा मिळतात। भावाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत राहते, त्याच्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले होतात। कुंकू दुर्गा देवीसाठीही प्रिय आहे। रक्षाबंधन दिवशी कुंकवाचा टिळा नाम लावणंही शुभ मानलं जातं। तर ही आपली आजची औक्षण करताना काय तुम्ही हे टिळा वापरू शकता ही माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।